नवरात्रीतला 7वा दिवस. रंग नारंगी कलरची साडी माझ्याकडे नव्हती म्हणून असाच अर्धा कलरवाला ड्रेस घालून घेतला. सकाळी मुलांसाठी नाश्त्याला ना छान असं रवा आणि बेसन याचा मिक्स असा ढोकळा बनवला. पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली, त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी देखील केली आणि हा ढोकळा ना खरंच खूप छान झाला होता. इन्स्टावरून ही रेसिपी पाहिली होती आणि ती ट्राय केली होती. दरवेळेस ना मी रव्याचा ढोकळा बनवते. आता नवरात्रीतले माझे उपवास चालू होते, मग म्हटलं आता माझा स्वयंपाक हा वेगळाच बनवावा लागणार आहे. तर म्हटलं चला आज आपण ना लाल भोपळ्याची भाजी बनवावी. तर भोपळा कट करून घेतला, थोडंसं तेल घातलं आणि भोपळा तेलामध्ये घालून घेतला, थोडासा परतून घेतला. याच्यामध्ये नंतर मीठ घातलं आणि लाल चटणी पावडर घातली आणि परत हे परतून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि याच्यावरती ना झाकण ठेवलं आणि 5 मिनटं ही भाजी ना लगेच शिजती. पहिल्यांदाच मी ही भाजी केली उपवासाची आणि खायलाही छान लागते. पहिल्यांदाच मी ही भाजी खाल्ली. नंतर उपवासाच्या पिठाची ना भाकरी देखील केली. नंतर गटाला नैवेद्य दाखवला. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.